आपले गणपती निघालेत गावावरून. आगमन आहे. सर्वांना विनंती आहे की आपण वेळेवर या. नंतर ब्लॉग पहा आपल्या भावाचा. गुड मॉर्निंग गाईज, मी वैभव आसोलकर. स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आज दिनांक आहे 18 जानेवारी 2026. सो आमचा खूप आनंदाचा दिवस आहे आज. आज आमच्या महाराजाचं आगमन होणार आहे, गणपती बाप्पाच्या मागी गणेश मागी गणेश उत्सव. तर तुम्ही विचार करत असणार अचानक मध्येच कसे गणपती आगमन. तर गणपती बाप्पाचा बर्थडे असतो. गणपती बाप्पाचा बर्थडे असतो. आज मेरा बर्थडे है, मुझे कौन कौन विश करेगा? सो इथून आम्ही आता डायरेक्ट थेट आता आहे आम्ही गोरेगाव परिसरामध्ये, आरे कॉलनी. तर इथून आम्ही निघणार आहे कांदिवलीला, साईनगरला मूर्तिकार अनिलबाईंकडे. तर आता बघूया आपली मूर्ती कशी बनली आहे. एक उत्सुकता आहे गणपतीला बघण्याची. पहिलं अजून आम्ही बघितलं नाही, फर्स्ट लुक बघितलाय, First पण look. पूर्ण गणपती बघायची उत्सुकता आहे. तर आम्ही चाललोय. चला. आपले गणपती निघालेत गावावरून घरी यायला. गोरेगाव आत्ता पोचलोय आम्ही गोरेगावला गणपतीला घेऊन. तो आता पुढे बघू कसं काय जायचं आहे ते. वडापाव 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 चार. आपण पोचलोय आता अंधेरी गुंदावली. तर इथून आपल्याला मंडपात जायला अर्धा एक तास अजून लागणार आहे. पाऊण तास तरी लागेल. तर आपल्या आज सायंकाळी आपल्या गणपती बाप्पाचं गाणं पण रिलीज होणार आहे. तर त्याची पण मला आतुरता आहे. गणपती तर बघितलाच आहे आता आपण, गाण्याची पण आता आम्ही वाट बघतोय. तर बघू. पण आता पोहोचलोय सफेद पूल जरीमरी परिसरामध्ये, आमच्या एरियामध्ये, दुसलबाईच्या एरियामध्ये. तिथून आपण अर्ध्या तासामध्ये सुंदरबागमध्ये पोहोचणार आहे. तिथून आपलं आगमन सोहळा चालू होणार आहे. जल्लोषची तयारी चालू आहे तिकडे. जल्लोषची तयारी चालू आहे तिथे. सगळे पुणेरी ढोल पथक लागलेली आहेत, अरेंजमेंट झाली आहे. तर बघू आता कसं काय आहे, आपण तिथे जाऊन बघू एकदा. आगमनासाठी काही रांगोळी काढून ठेवलेली आहे ऑलरेडी. डीजेचा सेटअप, लाईट्स. तर जाऊया आता गणपतीकडे. गणपतीच्या आगमनासाठी हार्डकोपर म्युझिशियन मागवले ढोल पथकमध्ये. अरे कीबोर्ड दे ना त्याला. ढोल पथकामध्ये गाईज तुळजा ढोल पथक मागवलंय. तयारी चालू आहे पोरांची. सुंदरबागचा चिंतामणी.
यावर्षी स्वामी समर्थांच्या रूपामध्ये आणलं. पोरांची तर माझ्यासोबत आहे साहदास सय्यद मंडळाचे कार्यकर्ते. तर साहदास, तू काय सांगणार आपल्या मंडळाबद्दल आणि आपल्या गणपतीबद्दल? किती वर्ष झाली? सर्व गणेश भक्तांचं मी हार्दिक स्वागत करतो. आज या ठिकाणी युवा प्रतिष्ठान सुंदर भक्ता महाराजा या गणपतीचा भव्य दिव्य असा आगमन सोहळा पार पडत आहे. तर मी सर्व गणेश भक्तांच्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर हा आमचा 4था वर्ष आहे. खूप गणेश भक्तांचा खूप जास्तच उत्साह आहे या ठिकाणी आमच्या आगमन सोहळ्याला बघायला. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की आम्ही पूर्ण पारंपरिक आगमन या ठिकाणी करत आहोत. आमचा मंडळाचा एकही कार्यकर्ता न नाचता तुम्ही बघू शकता कशी व्हॉलंटिअर करतायत, एकमेकांना रस्ता येण्या जाण्याचा मार्ग कळत आहेत. तर असंच तुम्ही सहकार्य करत राहा आणि नक्की भेट द्या आमच्या मंडळाला. 22 तारखेला स्थापना आहे, 22 ते 26 जानेवारीपर्यंत. तर एक विनंती आपल्याला की आपण मंडळाला भेट द्या. जयकडे. तर शाहदाजने आपले दोन शब्द मांडलेले आहेत. तसंच मला अजून एक विचारायचं होतं शाहदाज. तर गेल्या मी 4 वर्षापासून तुमच्या मंडळात येतो आहे. तर तुमच्या मंडळामध्ये छोट्या गल्ली आहे, तर तुम्ही कसं मॅनेजमेंट केलं आहे आतमध्ये घेऊन जायचं? कसं असतो, हे एक दुसऱ्या मंडळाचं सहकार्य असतं आम्हाला, हे एकजुटी असतो. कसं आहे, हा सण आहे, हिंदू सण आहे, सर्व हिंदू बांधवांनी हे जपलं पाहिजे. तर सगळ्या मंडळाचं आपल्याला सहकार्य असतो आणि बाकी आपले सर्व युवा कार्यकर्ता, यंग जनरेशन, जेनझी ज्याला आपण म्हणतो, तसं आपल्याकडे सर्व आहे, सर्व कार्यकर्ता आहेत. तर त्यांच्या सहकार्याने आम्ही करतो सगळं. आणि बाप्पादार आहे, काय अडचण आली की तो बघतो आणि तोच हल करून टाकतो. चालेल, चला बघू अजून पुढे काय कसं काय आहे मॅनेजमेंट. सुंदरबागच्या राधा या मंडळाच्या तर्फे जाहीर सत्कार होतोय. सुंदरबागच्या महाराज सर्व पदाधिकारी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमचा मंडळाचा पोरगा न नाचता मंडळाची सेवा करतो. मूर्ती पोचली आहे पंचशीलमध्ये, सुंदरबाग पंचशीलच्या बोर्डामुळे मूर्ती येत नाही म्हणून फोरक्लिप परत मागवली आहे. मंडळाच्या एकजुटीमुळे मूर्ती पुढे आलेली आहे.
अशा प्रकारे आमच्या सुंदरबागच्या महाराजाचा आगमन सोहळा पार झालेला आहे. महाराजा आमच्या मंडपात पोचलेले आहे. आता मंडपात येऊन आपण सगळे जाणार आहे. आमचे कार्यकर्ते प्रणव पांचाळ. Hello, my name is Trey. तर महाराजा आपल्या मंडपात आलेले गाईज. सो गाईज मी घरी आलेलो आहे. येत्या 22 तारखेला महाराजाची श्रींची प्राण प्रतिष्ठा आहे. तर तुम्ही पण या, तुमच्या फॅमिलीला पण घेऊन या. तसेच येत्या 26 तारखेला आपला महाराजाचा परत विसर्जन सोहळा पण असणार. तर ह्यासाठी मी परत एक व्लॉग काढणार. प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, प्रेम द्या. थँक्यू. गुड नाईट.